नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार गाईस आणि ना आत्ता वाजलेत 12:30 नाही 12:45 झालं. जस्ट आताच उठलो आहे मी झोपेतून आणि आज आहे देवउठणी एकादशी. तर संडे आणि देवउठणी एकादशी मोठी एकादशी म्हणून नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही. तर बघूया आजचा दिवसाचा काय रुटीन आहे तो. पहिले ना मी फ्रेश होतो आणि ब्लॉग वगैरे अजून अपलोड केला नाही कालचा, तर पहिले ब्लॉग अपलोड करूया, मग बघूया आजच्या दिवसात आपल्याला काय काय करायचं, कुठं जायचं ते कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला. आईने जबरदस्ती उठवले आवाज देऊन देऊन, नाही तर भाई मला वाटते 2-3 वाजता उठलो असतो. तर का बारका अजून झोपलं इथं बाजूला. तर चला आता मी होतो फ्रेश आणि मग भेटू आपण. या टेन्शन नका घेऊ, हे तर काहीच नाही आहे. ह्याच्यापेक्षा अजून पुढं काय 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 आपल्याला बघायचं आहे. कारण माणसाने निसर्गाबरोबर जी खिलवाड केलेली आहे ना, आता निसर्ग आपल्याबरोबर खिलवाड करतोय बघा. भरपूर अजून आपत्त्या यायच्या आहेत मोठ्या मोठ्या. आपण निसर्गाची मजा घेतली, झाडं तोडून सगळं डेव्हलपमेंट करून. बघा आता ही सगळी पोचपावती आपल्याला भेटायला लागली त्याची. कलियुगामध्ये अजून काय काय बघायला भेटणार आहे विचार पण करू नाही शकत तुम्ही. विचार. म्हणून कर्म चांगले करा, कोणाला वाईट नका करू, दुखू नका, निसर्गाला तर अजिबात नका दुखू, लोकांचं तर सोडा. तर आता चला झालेलं मी फ्रेश. तर आता पाऊस आहे म्हणून जरा बसूया घरात. बघू आता काहीतरी खाऊन वगैरेच निघूया, कारण मला एक काम आहे जायचं आपल्याला ढोकालीला. तर बघू आता कधी जातो हा पाऊस. आणि चांगले कपडे घालून काय मतलब नाही पावसाळ्यात, म्हणून असेच ट्रॅक वगैरे घातले, कारण पूर्ण चिखल वगैरे उडेल त्याच्यावरती. तर बघा अजून आमचा बारका झोपलेला आहे. पॉवर बँक चार्जिंगला लावून ठेवू, कारण ते आपल्याला ब्लॉग एडिट करताना लागते. चला आता बसू जरा टी व्ही बघत टाईमपास करत, कारण जाम जोरात पाऊस आलेला आहे. तर घ्या दिवस चालूच झाला होता आणि अजूनच पनवती लागली पावसाने, तर लावली बिचारी. हे बघा ब्लॉग अपलोड केला आणि आला कॉपीराईट. कारण का पुमाच्या शोरूममध्ये जो बॅकग्राऊंड म्युझिक वाजवती त्याचा कॉपीराईट आलेला आहे. मला वाटलं येणार नाही आणि मी क्लेम करतो म्हणजे म्यूट वगैरे करायला बघतो यूट्यूब स्टुडिओवर जाऊन, तर तो सॉन्ग म्यूट पण होत नाही. तर कॉपीराईट चॅनलवर असा ठेवला तर नंतर जाऊन पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ॲक्टिव्ह स्ट्राईक असल्यावरती काही आपल्याला फीचर्स यूज करायला भेटत नाही यूट्यूबचे जे क्रिएटर्स आहेत ते. आता परत ब्लॉग डिलीट करतो आहे अपलोड झालेला. डिलीट करून आता परत तो मोबाईलमध्ये मला एडिट करायला लागेल. त्या व्हिडिओमध्ये जिकडे जिकडे तो सॉन्ग आहे तो म्यूट करायला लागेल. परत व्हिडिओ सेव्ह करा, परत अपलोड करा. आता त्याला कमीत कमी 2 तास जाणार. काय बोलायचं यार, दिमाग खराब झाला आहे. काय नाही आता चला करायला तर लागेल, नाही तर मग ब्लॉग अपलोड करायचा ठेवून द्यायला लागेल. तो आता एवढ्या मेहनतीने काल बनवला आहे. चला परत बसतो आता. डोका फिरला ना काही असं आहे बघा. कॉपीराईट. चला आता करतो मी एडिट. चला या. एकादशी असल्यामुळं व्हेज खायचे, उपवास आहे बघा. साबुदाणा वडे देतात बनवायला. लंडनचा मोसम आहे. आत्ता पाऊस होता आणि बघा किती कडक ऊन दिलेला. आता लंडनला कसा भरोसा नसतो कधी पाऊस येईल ऊन येईल तसा. आणि टाईम झाला बघा किती 2 वाजून गेले तरी ब्लॉग का अजून अपलोड झाला नाही. आत्ताशी जस्ट सेव्ह केलेला आहे आणि आत्ता अपलोड करायला घेतो आहे. म्हणजे परत म्यूट वगैरे केला सगळं ते सॉन्ग जे आलेलं कॉपीराईट. आता अपलोड करायला घेतो आहे. आता त्याला लागेल अजून अर्धा पाऊण तास. 3 वाजता ब्लॉग अपलोड होते वाटतं आज. ब्लॉग अपलोड झाल्याशिवाय मी काय घराच्या बाहेर आणि निघू पण शकत नाही. तर हे बघा चालू आहे ब्लॉग. आपल्या अंकुशचं लावलेत ब्लॉग मी परत एकदा ठेवलेला आहे ब्लॉग अपलोड करायला. 11 मिनिट दाखवते, पण ते 11 मिनिट फक्त अपलोडिंगचे. त्याच्यानंतर चेकिंग वगैरे होतं, त्याच्यानंतर भरपूर अजून प्रोसेसिंग वगैरे काय काय होतं ते जातं अर्धा पाऊण तासापर्यंत. आता होऊन दे चला, तोपर्यंत बसायला लागेल आपल्याला.
बसतो तोपर्यंत टी व्ही बघत. या दुपारचा मी जेवण करायला घेतले. जेवणच बोलायचं आता, काय उपवास म्हणजे मी फक्त व्हेज खाणार आहे, नॉनव्हेज नाही खाणार म्हणून. या जेवायला तो बाई साहेब असा निघालेलो आहे बाहेर. आणि पावसाने परत एकदा कालोख घातलेला आहे एकदम भयंकरवाला. तर आपल्याला काम काय सांगतो आता मी. पहिले आपल्याला जायचं आहे आपला जो वायफायवाल्याचं ऑफिस आहे तिथं. कारण बाहेर रिचार्ज करतो पण काय पैसे घ्यायला कोणाला पाठवत नाही. जास्त किती टाईम झाला माहिती का, रिचार्ज करतो पैसेच घेत नाही वायफायचे. तर बोललो आता आपण स्वतः जाऊ ऑफिसला, त्याचे जे काय पैसे आहेत ते देऊन टाकू. त्याला बोलतो बाबा महिन्याला येत जा ना, तर डायरेक्ट वर्षाचाच रिचार्ज कर. बरं वाटत नाही, आपण वापरतो नको पैसे पण घ्यायला येत नाही. जाऊ त्याच्या ऑफिसला, त्याला बोलतो हिसाब कर काय आहे ते, देऊन टाकू त्याचे पैसे. त्याच्यानंतर आपण जाऊ आपले जे घर आहेत तिकडे डोकालीला, ते साईडला. तिकडं जरा एक काम आहे. त्याच्यानंतर मग कॉफी प्यायला जाऊ मॅकडीला. मग परत घरी येऊ, मग बघू संध्याकाळी कसं काय येते. आणि आज संडे आपला असंच आहे, काय बाहेर कुठं म्हणजे नॉनव्हेज वगैरे तर खायचं ना एकादशी. तर असंच फिरूया फक्त आपण. चला ठीक आहे, ऐकत नाही भाई, शेवटी आलाच. तर थांबलोय जास्त ओव्हर ना, तर भिजवलो अख्खा. वॉटर पार्कला जाणार असेल तर जाऊ नका, आमच्या इकडे या. हे बघा धक्क्याच्या इकडे वॉटर पार्क खोलेलं आहे फ्रीमध्ये. बघा बेबी पूल पण आहे अवेलेबल. बारीक पोरांसाठी पाहिजे तशी कॅटेगरीमध्ये पूल अवेलेबल आहेत. तर आता आलो आहे मी वायफायच्या ऑफिसजवळ. बाईला पैसे देऊया आणि आपण आपल्या कामाला जाऊया. काही बोलतो दादा नाही इथे, तर त्यांचा दादा तर मला फोन करणार आहे सगळं चेक करून. आता आलो आमचे जे घर आहे तिथे डोकालीला त्या साईडला. तर काय पाणी लिकेज होते ते बघायला आलेलो. तर 1-2 दिवसात काम करायचं आहे त्यासाठी. तर काहीच बोललो वायफायवाल्या भाऊनी ना हिसाब केला आता. त्यांनी मला आता फोन केला होता, म्हणजे ऑफिसवर अवेलेबल नव्हता तो. मला बोलला तुला फोन करतो हिसाब करून. तर त्याने अमाऊंट सांगितली 9,700. बाईनी बघा 9,700 रुपये पेंडिंग ठेवलेले, ना घ्यायलाच येत नव्हता. तर आता त्याला गुगल पे करतो मी. बाईला बोललो एवढी मोठी अमाऊंट ठेवतो तरी कसा, बोललो प्रत्येकाचे 9,000 रुपये जर ठेवशील तर 1,00,000-2 लाख रुपये असेच झाले ना. बोललो कसा बोललो धंदा करतो तू. बोलतो बाई भरोशावर आहे. आता भरोशावर बोललो, लोक भरोसा करायच्या लायकीची नाही. बोललो मी आलो आहे बोललो स्वतःहून द्यायला, लोक नाव पण घेणार नाही बोललो द्यायचे स्वतःहून. चला आता त्याला करूया आपण ऑनलाईन पे. आणि चाललो आता मॅकडीला कॉफी प्यायला. कारण तिकडचा जो काही काम होता तो आता बघितला मी. आता 2-3 दिवसात तिकडं मिस्त्री लावून काम करायला लागेल. आलो कॅश डिपॉझिट करायला, कारण वायफायवाल्याला पैसे पे करायचे आहेत ना, माझ्याकडे कॅश आहे. तर गाईज मला वाटलं होतं का 2-3 महिन्याचे पैसे बाकी असतील. बाई 6 का 7 महिने झाला पैसे घ्यायला आला नव्हता वायफायचे. तर आता फायनली त्याला केले आहेत ऑनलाईन पेमेंट. आत्तापर्यंतचा सगळा व्यवहार क्लिअर केला. त्याला बोललो असं ठेवत जाऊ नको, बोललो महिन्याला येत जा बोललो पैसे घ्यायला. तर आता चला झाले आपला तो एक काम. आता जाऊ आणि कॉफी मारू जरा, मग बघू मयूर भाऊ काय बोलतो का, कुठे जायचं आहे का नाही. समोर सगळं सुना झालेलं आहे बघा, लोक नाही जास्त काय नाही. आपला मयूर भाऊ पोचला आहे, त्याची गाडी आहे इथं. जाऊ आता मॅकडीमध्ये. चला बोलतो कॉफी नंतर पिऊ, पहिले काहीतरी खाऊन येऊ. तर आता पहिले काही खाऊया. हे आपले सगळे मॅनेजर सगळे आता ओळखी झाले, पूर्ण स्टाफ रोज मॅकडीला येऊन चालतो आम्ही पेट पूजा करायला, डोसं खायला कापूरवाडीला. बघ कुठला सांगते
2 सांग आपल्याला. एक पहिले खाऊ नंतर दुसरा खाऊ म्हणजे गरम गरम होईल. पनीर चिल्ली म्हैसूर. हे स्नॅपला तीन चालले बघा. बिंडी घालून आम्ही बसलेलो आहे जेवायला आता रस्त्यावर. पालखीला आले. ते चला घेऊया खाऊन डोसा. माशा बघा अजून टेस्ट देतील अजून. प्युअर पावसाचा मोसम झालेला आहे. प्युअर पावसाला झाले प्युअर एकदम. आता डोसा खाऊन चाललोय आम्ही मॅचीला कॉफी पियायला. कोणाला गाडी आतमधून क्लिनिंग करून घ्यायची तर सांगा. 100 रुपये फक्त. लोधा मॅगडी जवळ फुकटमध्ये. गाडीमध्ये भांडी कुंडी सगळं ठेवले बघा. संसार ठेवले अख्खा. तुझीच आहे ना. अकलला घरातून तर कधी पण म्हणजे जायला. लाल पडला. या कॉफी पियाला गाई सगळे. आई जाताना मी घरी जायसाठी निघतोय कारण ना पावसाने कालोख बघा किती घातलाय. 6:15 वाजले तशी 6:15 ना किती कालोख घातलाय बघा पावसाने. कॉफी फी झाली पिऊन. आता जाऊया घरी ना. आता आपण परत उगाच इथं अटकून बसायचो गाईज. चला मग. हे मी जातो घरा. पावसाने कालोख बघ कवरा घातले. आईलाच शेवटी. नाव नको घेता. आलाच शेवटी पाऊस बघा. सो गाईज काय सांगू तुम्हाला. रस्त्यात आहे ना मी कुठेच थांबलो नाही. फटाफट पाऊस येईल म्हणून असा कालोख घातला ना. भीती वाटते पावसाची. किती जोरात येईल ना किती नाही. तर आलो आता घराच्या खाली. तर फ्लॅश बिश नाही लावली मी. तर आता ना लाईट पण नाही लावली वाटतं आई सवी. तर बोललो आत्ता जरा फ्रेश बिश होऊ. दिवाबत्ती वगैरे करू आपण. त्याच्यानंतर मग आज गावातच जाऊया. परत बाहेर कुठं लांब जायला नको. कारण ना पावसाचा दिवस आहे आज. परत उगाच कुठं फसलो ना वाट लागून जाईल माझी. नशीब आलो. पाऊस आता ना झाला बारीक बारीक चालू. आता एवढा जोरात येणार आहे ना. बेकारवाला एकदम येणार आहे. आणि बघा इथं अजून लाईट ना लावली. हे लोक अजून हा लावले. नशीब. आई आता दिवाबत्ती करून झाले. गावदेवाशी आहे मी. आणि ना बोललो ना मी मगाशी का पाऊस येणार होता जोरात ना. पाऊस बघा किती जोरात आले. पळू दे मला बाबा. जाम जोरात पाऊस आलाय. पण काय नाही घराच्या बाजूलाच आहे आपल्या गावदेवांचा मंदिर. आता इकडून जाऊया बेजाचं नाही तर. आणि आता ना मला जायचं आहे अजून बघा पाऊस. तर जायचं पनीर आणायला. कारण नॉनव्हेज नाही खायचं ना आज म्हणून. तर आता पाऊस गेल्यावरती आपण जाऊ गावात. मी स्वतः बनवणार आहे आज. काकू बोलते का तू बनव. लास्ट टाईम बनवलेली तशी. भरपूर दिवसानंतर आज घरात कुकिंग करणार आहे. तर आता बिझी आजचा झालो मी. आजचा संध्याकाळ कुठं बाहेर नको फिरायला. आता घरात करू कुकिंग आपण खूप दिवसानंतर. आणि म्हणजे खूप बरं झालं लवकर आलं. चपलीची हालत बघा. धुवून ठेवली होती चांगली. अख्खी वाट लावून टाकली. माखले ना. टी शर्ट बघा कुठपर्यंत माखलं आहे बघा. कॅडबरी आहे बघा. अख्खा मागून व्हाईट कपड्याची काशी झाले. हे बघा गाईज खतरनाक काम. कसं काय माखले काय माहिती. एवढा का चिखल लागले का केक लागले काय माहिती. मॅकडीच्या टेबलवरती तो आता गावात जरा पनीर बिनीर घेण्यासाठी. कारण आता बनवते मी डिश काहीतरी रेसिपी घरी जाऊन पनीरची. दाखवतो चला तुम्हाला काहीच. आता भरपूर दिवसानंतर करतोय मी कुकिंग बघा. सगळे इंग्रेडियंट्स घेतलेत. कांदा घेतले, काजू घेतले, पनीर घेतले, टमाटर घेतले. आता तुम्हाला बनवतो शॉर्टमध्ये दाखवतो रेसिपी. पनीर घेतले मी कापाला.
ऑल सेट गाईज, ऑल सेट सगळं झाले कापून बिपून आता. तर आता घेतलं एक पनीर तलायला. पनीर आपण आहे ना तलून घेऊ जरासा. तर आता कांदा टमाटर आपण शिजवून घेऊया थोडा आणि शिजवून त्याला पेस्ट बनवायला मिक्सरला. आपण घेऊया ग्रेव्हीचं काम करायला. हे बघा हे वाटले आता मिक्सरला. मम्मीने दिले मला वाटून. बघा तेल ठेवले गरम करायला. अद्रक लसूण पेस्ट, किचन किंग मसाला, त्याच्यानंतर थोडीशी हळद, मीठ आणि काश्मीरी लाल मिरची. त्याच्यावर आपण आता बनवूया. चलो आता कॅमेरा पकडायला कोण नाही, मी रेडी करतो मग दाखवतो. आणि त्यात टाकू आपण काजू पण. नंतर मग पेस्ट टाकूया. वरतून टाकायचे पनीर. बघा आता ग्रेव्ही झालेली आहे आपली. म्हणजे त्याच्यामध्ये शिजवायला घेतली ग्रेव्ही. थोडी शिजल्यावर आपण वरतून टाकायचं पनीर. त्याच्यानंतर थोडासा पाणी ॲड करायचं आणि शिजून द्यायचा. मग नंतर मग मीठ टाकायचं चवीनुसार. जे जरासा गरम मसाला टाकू, अख्खा गरम मसाला. आता बघा ग्रेव्हीला उकाला आले. त्याच्यामध्ये टाकू आता पनीर. नंतर मग थोडा वेळ ठेवूया झाकून जरासा लाईटली आटवायला. मग आपण बसू जेवायला. गरम गरम भाकऱ्या केल्यात बघा. मग जाऊ आपण गावात. या जेवायला सगळेजण. भाकरी घेतले आणि आपण आता बनवलेली पनीरची ग्रेव्ही तर घेऊया. जेवून मग जाऊया आपण बाहेर गावात. चला दाढी पण करायची आहे. बघू आपल्या आबाईबाईच्या सलूनवरती गर्दी नसेल तर करू, तर मग 1-2 दिवसानंतर. चलो या जेवायला. तर फिट जेवलो मी स्वतःच्या हाताने. म्हणाला कसं चव अजून भातला त्याने भूक अजून 2 घास जरा जास्त जातात. फिट जेवलो. मम्मी पहिलं सांगते ते मॅगडी बिगडीला आता जाऊ नको बोलते या टायमाला. बोलते रोज बोलते काय बोलते सारखं बालकुमला. मम्मीला बोललो नाही मी आता गावात चाललो. तर आता गावातच चाललो आहे. रोज मम्मीला खोटं बोलून फिरत असतो. आज नको खोटं बोलायला. आज गपचूप गावात जाऊन बसूया आपण. आपल्या ऑफिसवर बसू नानाचे. नाहीतर मग बघू चौकात कोणी असेल तर टाईमपास करत बसू. इथंच फिरू आपण. गावातच फिरू आज काल्लेर कशालीच्या पट्ट्यात. तर चलो. आज आहे वुमन्सची फायनल इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची. तर आता तेच बघत बसले नानासांच्या घरात. हा बघा आता आम्ही चालतोय गावामध्ये जेवल्यानंतर. लिमका शिमका सगळं घेऊन. हे पार्टनर आमचे चालायचे. मी फटाफट चालायला लागल कारण वरती ना पक्षी आहे. कावले हाकतील आमच्या अंगावर. मागून आवाज येतो टप टप. हेडशॉट बटल आम्हाला. आजचा व्लॉग एवढाच. सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केलं त्यांनी. भेटूया उद्या. चलो बाय बाय.